झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेनं मालवाहतूकदारांविरोधात वांद्र्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। प्रमाणित वजनापेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवरती कठोर कारवाई न करणाऱ्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता। हाजी अराफात शेख यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक आणि मालक यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन हा मोर्चा होता। या मोर्चाच्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रस्ता रोको केला, त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती। या मोर्चामध्ये मनसेचे आमदार राम कदम, बाळा नांदगावकर हे देखील सहभागी झाले होते। या रस्ता रोकोचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने काढलेल्या मोर्चाचं स्वरूप आता आपण पाहू शकता। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे तो कार्यकर्त्यांनी पूर्णतः जाम केलेला आहे। सगळी वाहतूक जी आहे इथली खोळंबलेली आहे, रास्ता रोको केलेला आहे। त्यामुळे आपण पाहू शकता की सगळं जे ट्रॅफिक कशा पद्धतीने जाम झालेलं आहे। वाहन चालकांच्या वेगवेगळ्या मागण्याला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेतर्फे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मात्र रस्ता रोको केल्यामुळे हा सगळा वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण दोन्ही तर्फेच वाहतूक जी आहे ती जाम झालेली है। काही प्रवासी आहेत, त्यांचं वेगळं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आप ये बताइए क्या किस तरह से आपको तकलीफ हुई? मैं यहाँ से विरार जाना है, मुझे अर्जेंट काम है, वहाँ पे हॉस्पिटल में कोई एडमिट है, इसके लिए हम वहाँ जा रहे हैं। पिछले 1.5 घंटे से मैं ब्रिज के ऊपर खड़ा था, वहाँ से अभी यहाँ पे आके मेरी कार यहाँ पे फंसी हुई है। या सगळ्या आंदोलनाचा फटका बसतोय। मात्र नवनिर्माण सेना जी आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे, त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन जो मोर्चा काढलेला आहे त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसतोय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकर सह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।